आहे विठ्ठलाकडे महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, या संपूर्ण महाराष्ट्रातले ही दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत। विठ्ठल मंदिराचा हा संपूर्ण परिसर आहे, अक्षरशः विलोभनीय आणि विलक्षण अशी ही दृश्य आहेत, ऊर्जेनं भारावून टाकणारी आहेत। विठ्ठल रुक्मिणीचा हा संपूर्ण मंदिर परिसर आहे आणि एक सुंदर अशी विद्युत रोषणाई जी आहे ती मंदिराला करण्यात आलेली आहे। अलोट अशी भाविकांची, वारकऱ्यांची गर्दी इथं झालेली आहे। आता सध्या हे वारकरी चंद्रभागेमध्ये सकाळी पहाटे दर्शनाला आता सुरुवात झालेली आहे। त्याचं जे पहिलं जे देवाचं रूप आहे ते आपण आपल्या TV9च्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघू शकतो की देवाला अगदी जांभळ्या कलरचा अंगरखा देखील प्रदान केलेला आहे, त्याचबरोबर भगव्या कलरचं सोवळं देखील प्रदान करण्यात आलेलं आहे। एकंदरीत देवाचं जे सावळं रूप आहे ते अतिशय सुंदर असं देवाचं रूप आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। एकादशीचा सोहळा करताना सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज दर्शनाचं पूजा झाल्यानंतर दर्शनाची रांग देखील सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सुशांत रवी लवेकर, TV9 मराठी। मोठ्या संख्येनं या मंदिर परिसरामध्ये, गाभाऱ्यामध्ये गर्दी आहे, तरी देखील आपले प्रतिनिधी रवी लवेकर यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकासाठी, भाविकासाठी आणि वारकऱ्यांसाठी हा संपूर्ण विठ्ठलाचं जे आहे की दर्शन आहे ते घराघरापर्यंत आपण पोहोचवतोय। हा संपूर्ण सोहळा जो आहे किंवा महापूजा पार पडल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जो काही कार्यक्रमासाठी जो काही स्टेज बांधलेला आहे तिथं आलेले आहेत। मुख्यमंत्री आपल्या भावना ज्या आहेत त्या आता व्यक्त करणार आहेत। मुख्यमंत्री काय म्हणतात, सपत्नीक ही पूजा त्यांनी संपन्न त्यांच्या माध्यमातून झालेली आहे। उगले दाम्पत्याला देखील, वारकरी दाम्पत्याला या संपूर्ण पूजेचा बहुमान मिळालेला होता। मुख्यमंत्री सध्या पूजा करून आलेले आहेत। मुख्यमंत्र्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते अत्यंत भक्तिमय आहेत।